कृषी विभाग बुलढाणा, आत्मा बुलढाणा व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे रानबाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। या महोत्सवाचे उद्घाटन गंगलीबाई इरमा सस्त्या गाव गारपेठ जुणे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थाध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे हे होते, तर डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, कोषाध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था मनोज रगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा पुरुषोत्तम उन्हाळे, प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा डॉक्टर विकास जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद बाळासाहेब व्यवहारे व उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। सातपुड्याच्या पायथ्याशी आपण राहतो व सातपुड्याच्या पायथ्याशी आपल्याला पौष्टिक चविष्ट अशा वेगवेगळ्या रानभाज्या सहज उपलब्ध होत असतात। आपल्या शरीरातील कॅल्शियम असेल, लोह असेल याची कमतरता या भाज्यांच्या सेवनामुळे येत नाही। नैसर्गिक आहार घेतलेला केव्हाही चांगला। औषध उपचाराने तुम्ही तात्पुरते बरे व्हाल, पण नैसर्गिक पौष्टिक आहार आपण घेतला तर आपली प्रकृती पण उत्तम राहते, सदृढ राहते, दीर्घायुष्य लाभते, असे वक्तव्य या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर सौ स्वाती संदीप वाकेकर यांनी केले। यावेळी परिसरातील बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांनी वेगवेगळ्या रानभाज्या तसेच त्यापासून बनवलेले पदार्थ या महोत्सवात प्रदर्शनाकरिता ठेवलेले होते। प्रदर्शन पाहण्याला आलेल्या पाहुणे तसेच इतर लोकांनी याचा आस्वाद घेतलाय। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, जळगाव। आमची आजी 100 वर्षाची झाली, पण हे सर्व आपलं हे भाजीपाला आहे की ते हे खाऊन त्याची प्रकृती आता अजून पण चांगले, दात पण 100 वर्ष चांगले अजून।